गणपती बाप्पाचे दर्शन झालं. मी विचार केला आता आलोच आहोत तर जाऊया झुडिओला. तर मी गेली झुडिओला आणि तिकडे खूप छान कलेक्शन आलं होतं फॉर्मल शर्ट आणि पॅन्ट्सचं. तर मी हर एक फॉर्मल शर्ट ट्राय करून बघितला जो भारी वाटत होता. त्याच्यानंतरला ना मी थोडेफार जे राहिले होते ते पण ट्राय केले आणि मग मी तिथून निघाली बाहेर. बाहेर चाललेली भूक लागलेली खूप जास्त, तर मी त्याचा फेमस बर्गर ट्राय करायला आलती जो की होता कॅम्पचा बर्गर. हा ना खूप फेमस आहे. इथे ना तुम्हाला 30 ते 40 मिनिट्स वेटिंग भेटेल. ते पण तुम्ही कॅश काउंटरला बिल घेतल्यानंतर तुम्हाला टेबलच्या बाजूला जाऊन उभं राहावं लागतं. ज्या टेबलवर तुम्हाला बसायचं आहे तिथे ऑलरेडी कोणतरी बसलेलं असतं. त्यांचं झाल्यानंतर तुम्हाला ती सीट भेटते. मग बर्गर आला आणि फायनली तो खाल्ला. खाल्ल्यानंतर ना मी गेली होती फॅशन स्ट्रीटला. ते बर्गर कॅम्पच्या समोरच होतं अपोजिट साईडला. तर मी तिथे गेली आणि तिथे पूर्ण फिरून आली फॅशन स्ट्रीट. मग ना मी तिथून फिरत बाहेर आलो आम्ही आणि बाहेर आलो आणि तिकडून गेलो तुळशीबागेत. तर पुणेकरांना तुम्ही मला नक्की सांगा की ही बिल्डिंग तुम्ही ओळखलीत का आणि ह्या बिल्डिंगचं नाव काय आहे. तर मग मी तिथून ह्या बिल्डिंगला बघून झाल्यानंतर रोडावरून आम्ही गेलो तुळशीबागेत. तुळशीबागेत गेल्यावर पहिले गणपती बाप्पाचं दर्शन केलं आणि मग गेलो शॉपिंग करायला. आणि इथे खूप काही व्हेरायटीज होत्या शॉपिंगसाठी, म्हणजे लहान मुलांपासून ते मोठ्या मुलींपर्यंत खूप काही होतं. म्हणजे हर एक गोष्ट मुलींचीच होती. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.